हमारा जो भी व्यवहार होगा वो हिंदुओं से होगा। एंटरटेनमेंट की अजेंडा। चित्रपट संपला आणि सुरू झाला बहिष्काराचा खेळ। नालासोपाऱ्याच्या चित्रपटगृहात नेमकं काय घडलं? नमस्कार, मी मिनाज आणि आपण पाहत आहात न्यूज नेटवर्क 360। चित्रपट हे समाज प्रबोधनाचं माध्यम मानलं जातं, पण पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यातून एक अशी घटना समोर आली आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे। नालासोपाऱ्यातील कॅपिटल मॉलमध्ये दी केरला स्टोरी 2 या चित्रपटाचं मोफत स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं होतं, पण चित्रपट संपल्यानंतर जे घडलं त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। 10 मार्च 2026 रोजी विश्व हिंदू महासंघ आणि हिंदू जागरण मंच यांच्या वतीने हा शो आयोजित करण्यात आला होता। व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांना एकत्र उभं करून एक सामूहिक शपथ देण्यात आली, तर एका विशिष्ट समुदायावर आर्थिक आणि सामाजिक बहिष्कार टाकण्याची प्रतिज्ञा करत मुस्लिमांशी संबंध तोडण्याची शपथ यावेळी घेण्यात आली। या घटनेनंतर विरोधकांनी याला द्वेष पसरवण्याचे षडयंत्र म्हटले आहे। काँग्रेसचे राज्यसभा खासदार सय्यद नसीर हुसेन यांनी भाजप सरकारवर कडक टीका केली आहे। अशा प्रकारे एखाद्या समुदायावर सामाजिक आणि आर्थिक बहिष्काराची शपथ घेणं हे संविधानातील धर्मनिरपेक्षता, समता आणि बंधुत्वाच्या मूल्यांच्या विरोधात आहे, असे त्यांनी नमूद केले। माजी मंत्री हुसेन दलवाई यांनीही या कृत्याचा निषेध करत म्हटले की चित्रपटाला राजकीय शस्त्र बनवून समाजात फूट पाडली जात आहे। देशात हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून संविधान पायदळी तुडवण्याचा हा प्रकार आहे। इतकंच नाही तर केरळमधूनही याचे पडसाद उमटले आहे। केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दी केरला स्टोरी 2 ला खोटा प्रचार, फॉल्स प्रोपगेंडा म्हटले असून या चित्रपटाच्या स्क्रीनिंग नंतर होणाऱ्या धार्मिक ध्रुवीकरणाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे। तर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी या चित्रपटाला द्वेष पसरवणारा म्हटले असून अशा घटना सामाजिक सलोखा बिघडवत असल्याचं त्यांचं मत आहे। दुसरीकडे हेल्पिंग हँड फाउंडेशनचे अध्यक्ष सय्यद जैद बलोच यांनी विरार पोलिसांत तक्रार दाखल केली आहे। हा प्रकार केवळ द्वेष पसरवण्यासाठी नाही तर एका विशिष्ट समुदायाला आर्थिकदृष्ट्या लक्ष्य करण्यासाठी जाणीवपूर्वक केला गेला आहे, असा खळबळजनक आरोप त्यांनी लावला आहे। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडिओची कसून तपासणी करत आहेत। पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे। आपलं संविधान सर्वांना समानतेचा आणि सन्मानाचा अधिकार देतं। अशा वेळी सर्वधर्म समभाव जपण्याऐवजी बहिष्काराची शपथ घेणं सामाजिक ऐक्यासाठी किती घातक ठरू शकतं, हाच आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे। याबाबत आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज नेटवर्क 360।